वाटा
कौर प्यारी नंतर जर कोणता जन्म असेल तर तो आहे मनुष्य शरीर आहे. आणि मनुष्य शरीर हे इतक्या लवकर मिळत नाहीये. पाप आणि पुण्य स्वर्ग, पाप आणि पुण्य समान जर असेल तरच हा देह माणसाला प्राप्त होत असतो. पाप आणि पुण्य तराजूमध्ये, एका तराजूमध्ये पाप आहे आणि दुसऱ्या तराजूमध्ये पुण्य आहे, हे सारखं असलं पाहिजे. पुण्य असेल तर देव शरीर आहे आणि पाप असेल राक्षस किंवा नरक आहे. आता माणसांना पंगत दिली, जीव घातलं, पुण्य तयार झालं,
आणि पुण्याचा परिणाम भोग आहे, चांगले भोग आणि वाईट भोग. पुण्य जरी केलं तरी माणसाला भोग भोगावे लागतात. कोणता भोग आहे तर चांगला भोग. दुर्लभ आहे. आणि दुसरी दुर्लभ गोष्ट आहे, माणसाला त्या देहामध्ये मोक्षाची तीव्र इच्छा. मला हे शरीर मिळालंय आणि ह्या देहाचा मुख्य उद्देश हा समजणं गरजेचं आहे. जीवन जगत असताना माणसाच्या देहामध्ये जर हे ज्ञान नसेल ना तर ते जीवन व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे आजच्या कथेची प्रस्तावना करत नंतर मला आपल्याला पुढे जायचं आहे. एखाद्या व्यक्तीने 10 एकर शेती तयार केली आणि त्या शेतीमध्ये गुलाबाचे फूल लावले. 10 एकर गुलाबाचे फूल लावले आणि ते फूल काढले. 2-4 महिने लागले फूल तयार व्हायला आणि ते फूल काढले आणि त्या फुलांचं अत्तर तयार केलंय. 10 एकर मेहनत, खर्च किती, माणसं किती वेळ गेला आणि 10 एकर शेतीतल्या फुलांचं अत्तर तयार केलं आणि त्या व्यक्ती ते अत्तर तयार झालं 1 लिटर. 10 एकर शेतीचं अत्तर तयार झालं 1 लिटर आणि त्याने ते अत्तर गटारामध्ये टाकून दिलं. आपण काय म्हणू? कमाल. एवढी मोठी मेहनत, 10 एकर शेती, माणसं, खर्च, एवढं सगळं करून 1 लिटर अत्तर तयार झालं आणि याने ते गटारामध्ये टाकून दिलं. आपण त्याला मूर्ख म्हणू? काय माणूस आहे? जसं आपण त्या माणसाला हसू तसं ही आपल्याला सर्व जग हसतं की मनुष्य शरीर मिळून ह्या माणसाने गटारात टाकलं शरीर. त्या देहामध्ये गटारामध्ये अत्तर टाकणं वेगळं आणि त्या अत्तरामध्ये दारू टाकणं वेगळं किंवा गटारा टाकणं वेगळं. मनुष्य शरीरामध्ये जर आपण हे सगळं काही जर टाकू तर त्या माणसामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? म्हणून जीवनाचं कल्याण म्हणजे माणसाला मोक्षाची तीव्र इच्छा असणं गरजेचं आहे. मला मोक्ष हवा आहे. मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे थांबणं. जन्म मरणाच्या चक्रातून थांबणं, याचं नाव मोक्ष आहे. अजून काय? मोक्ष म्हणजे थांबणे. स्थिरता. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. जन्म मरणाच्या चक्रातून थांबण्याचं नाव मोक्ष आहे आणि ती माणसाला दुर्लभ गोष्ट आहे. पहिली शरीर दुर्लभ आहे, नंतर माणसाला मोक्षाची तीव्र इच्छा ही अत्यंत दुर्लभ आहे आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे माणसाला साधूची संगत. संत संगत ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. सर्व माणसाला प्राप्त होईल परंतु संतांची संगत ही दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे तर ते देवानं देखील दुर्लभ आहे. नाम याचे पाठी चाले केशराज चरणीचे रज लागा बया. जगाचा बाप नामदेव रायाच्या पाठीमागे चालतो. कशासाठी? तर मला ह्या सगळ्या संतांची धूळ माझ्या अंगावर पडावी आणि मी पवित्र व्हावं. दुर्लभ गोष्ट आहे.
सर्व माणसाला प्राप्त होईल, पण संतांची संगत हे दुर्लभ आहे. ते आपल्या भाग्याने ती प्राप्त होत असते. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना रे. म्हणून आज आपण भाग्यवान आहोत की ह्या जगामध्ये शिव महापुराण कथा एक पुराण आहे आणि ते ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होत आहे. तुम्हाला ते प्राप्त झालं ऐकण्यासाठी, मला झालं सांगण्यासाठी. ग्रंथ सांगणं आणि ग्रंथ ऐकणं हे भाग्याशिवाय नाही आहे. माणसाच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त झालं तर ते पुण्य माणसाला घरामध्ये बसू देत नाही, ते खेचून आणत. आपण मनाने आलो नाही. आपल्याकडे जे पुण्य आहे त्या पुण्याने माणसाला खेचून आणलंय. म्हणून या ठिकाणी महादेवाच्या प्रांगणामध्ये ही कथा आहे. कथा ही माणसाची व्यथा दूर करणारी असते. प्रत्येक माणूस हा दुःखी आहे. जन्माला येणं म्हणजे दुःख भोगण्यासाठी येणं आहे. असा कोणता व्यक्ती तो सुखी आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येकाला दुःख आहे, परंतु ते दुःख दूर करण्यासाठी संतांच्या विचारांची गरज आहे, आवश्यकता आहे. जगामध्ये जे माणसं दुःखापासून, संतांच्या विचारापासून दूर आहेत ना, ते माणसं आत्महत्या करतात. त्यांना सुंदर जगता येत नाही. शास्त्र हे मोटिवेशन आहे. शास्त्र हे माणसाला जगण्यासाठी, कसं जगावं त्यासाठी रस्ता आहे. आणि ज्या माणसाला हे रस्ते सापडले त्यांचं जीवन हे सफल आहे. म्हणून आज आपल्या कथेचा हा पहिला दिवस आहे. आज आपल्या परिसरामध्ये आम्ही फार फिरलो. ह्या कोपर गावामध्ये असं मंदिर मात्र मला कधी बघायला भेटलं नाही. तर संपूर्ण गाव आणि आमचे आदरणीय आपल्या गावाचे सरपंच श्री हेमंत दादा सूर्यकांत घरत यांनी हे मंदिर पराकाष्ठाने बांधलं. मला ह्या मंदिराची स्टोरी वळपाड्याला ऐकायला मिळाली. आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हे मंदिर बांधलंय. मंदिर म्हणजे काय तर म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रमणीयता. मंगलता, दिव्यता, रमणीयता या ठिकाणी त्याला मंदिर असं म्हणतात. असं आहे, जे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये मंदिर बांधतात ना, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा राजा पद मिळतं. ते राजे होतात. आदरणीय श्री अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा उद्धार फार केला, अनेक मंदिर बांधले. अरे नजर आहे, ज्या ज्या लोकांना मंदिराची नजर आहे. मंदिर कशासाठी आहे? आपल्याला मंगलता प्राप्त व्हावी, दिव्यता प्राप्त व्हावी, त्या ठिकाणी माणसाला रममान होता यावं. यशवी रमंत योगिन सह राम, त्या पद्धतीने
आणि कोपर गावामध्ये दरवर्षी ही कथा असते. पूर्ण गाव मात्र ह्या कथेसाठी खर्च करत आहे. वेळेचा खर्च, पैशाचा खर्च, मेहनत घेऊन हे सगळं या ठिकाणी हे आयोजन केलंय. आज कथेचा पहिला दिवस असल्यामुळं लोक अजून कमी आहेत, परंतु उद्या परवा संख्या वाढेल. आदरणीय आमचे राजेंद्रदादा, आमचे तरे महाराज, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे एकनाथ महाराज, त्यांचा आश्रम संगमनेरला पण आश्रम, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. काही नाही मी चांगलं ओळखतो, पण मला काही नाव पाठ नाही. म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी सुरुवात करतो. कथा ऐकण्याचं ठिकाण असतं नैमिषारण्य. नैमिषारण्यामध्ये अनेक संत एकत्रित झाले आणि त्या संतांनी प्रश्न विचारला. व्यासांचे परमशिष्य सूत महाराज, त्यांना पाहिल्यावर अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली की महाराज, जीवाचं कल्याण कशामध्ये आहे. सौनक उवाच, हे सुत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो, आख्यायि मे कथा सारं पुराणानां विशेषतः, यदस्ति वस्तु परमं श्रेयसां श्रिय उत्तमं, पावनं पावनानां च साधनं तद्वदाधुना. हे सुत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतविद प्रभो, आख्यायि मे कथा सारं पुराणानां विशेषतः. हे महाप्राज्ञ, एखाद्या व्यक्तीकडून काही समजून घ्यायचं असेल तर स्तुती आहे, हे महाप्राज्ञ, आपण बुद्धिवान आहात, आपल्याकडे सर्व सिद्ध्या आहे, आमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे, तर आमची काय शंका आहे, काय प्रश्न आहे. तर यदस्ति वस्तु परमं श्रेयसां श्रिय उत्तमं, पावनं पावनानां च साधनं तद्वद अधुना. अधुना आत्ता, पावनानां, आम्हाला पावन करणारी कथा, आमचं कल्याण कशामध्ये आहे हे आपण आम्हाला सांगा. महाराज, संत महात्मे जर घरी आले तर आपण काय विचारावं. वेळ ही अलौकिक आहे. ज्या माणसाला वेळेचा सदुपयोग करता आला तोच व्यक्ती बुद्धिमान आहे. कोरोनाच्या काळामध्ये मला एक श्लोक फार आवडला महाराज. त्र्यंबकेश्वरला गुरुकुल कोरोना सुरू झाला, 30-35 मुलं वातावरण भयानक, घराच्या बाहेर पडता येत नाही. त्र्यंबकेश्वरला एक साधू, त्यांनी अँब्युलन्स मध्ये मला धान्य पुरवलं. अँब्युलन्स मध्ये धान्य किती दिवस आणणार. शेवटला गुरुकुल बंद, परिस्थिती भयानक निर्माण झाली. गाड्या, अवस्था अशी झाली तर
ज्ञान किती महत्वाचं आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, विद्यामित्रं प्रवासेषु माता मित्रं गृहेषु च व्याधितो औषधं मित्रं धर्म मित्रं मृतस्य च. विद्यामित्रं प्रवासेषु, प्रवासामध्ये विद्यामित्र आहे. जन्म आणि मरण हा प्रवास आहे. या गावावरून त्या गावाला जाणे प्रवास आहे. परंतु या प्रवासामध्ये विद्या मित्र आहे. विद्या माणसाला जगवते. ज्याच्याकडे विद्या नाही ते माणसं गटागळ्या खातात, मरून जातात, आत्महत्या करतात. विद्या अत्यंत महत्वाची. आपलं सर्वात जवळचा मित्र कोण आहे? तर विद्या आहे. विद्या म्हणजे विद्या नावाची मुलगी नाही आहे. ज्ञान, ज्ञान मित्र आहे. सुंदर जीवन ज्याला जगायचं असेल ना, त्याला मित्र विद्या असावी. म्हणून ह्या विद्येच्या सोबत प्रवास आहे. तो प्रवास सुखरूप आहे. त्या प्रवासाला आनंद आहे, मजा आहे. कल्पना करा, एखाद्या जंगलामध्ये आपण अडकलो, रस्ते 4 आहे आणि समोर एक दगड आहे आणि तो दगड सांगतो फलाना गाव कोपर 3 किलोमीटर आहे आणि वाचता येत नसेल तर रात्रीचे 12 वाजले, दगड सांगतो तो आपल्याला कोपर 3 किलोमीटर आहे, वाचता येत नाही, एकटे आपण आहोत. अडराने भरले जग. प्रवासात विद्या अत्यंत महत्वाची आहे. घरामध्ये आई वडील मित्र आहे. आम्ही आई वडील मित्र सोडले, भलतेच मित्र केले. घरामध्ये आई वडील मित्र आहे. प्रवासात विद्या मित्र आहे. घरामध्ये आई वडील मित्र आहे. रोग झाल्यावर औषध मित्र आहे आणि मेल्यावर धर्म मित्र आहे. सोबत कोण येणार आहे आपल्याला? धर्म सोबत आहे. तुम्ही करताय काय? मग इतकं मोठं संकट आलं ते कोरोनाचं, गुरुकुल बंद झालं आणि माझ्या एक श्लोक पाठ, तसे अनेक श्लोक पाठ आहेत, पण एक श्लोक माझ्या डेली मी त्या श्लोकाचा उच्चार केला. तो श्लोक सांगतो, गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतय वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणः. गते शोको न कर्तव्यो. झाल्या गोष्टीचा पश्चाताप करायचा नाही आहे. गते शोको न कर्तव्यो. आज माग काय घडलं तेच घेऊन जगतो आपण. श्लोक आहे, मी याचं पारण केलंय. रस्ते निघालो, ट्रेस असायचा, पण हा श्लोक आला की ते टेन्शन निघून जायचं. का पोलिस म्हणले बाहेर निघायचं नाही. एवढे मोठे मुलं, 35 मुलं, कसं बाहेर निघायचं? गाड्या विकायला काढल्या. तरी महाराजांना माहिती माझ्या किती मुलं होते. गते शोको न कर्तव्यो. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करायचा नाही. आणि भविष्य नैव चिंतयत. वर्तमान काळाची म्हणजे भविष्याची चिंता करायची नाही. भविष्यम नैव चिंतयत. भविष्याची चिंता करायची नाही. जे होईल ते होईल. मला सांगा, टेन्शन घेऊन काय होणार आहे? जे होणार आहे ते होणारच आहे की. भविष्यम नैव चिंतयत. मग वर्तमानेन कालेन वर्तेंती विचक्षणः. वर्तमानामध्ये जो जगतो तो खरा बुद्धिमान पुरुष असतो. चाणक्य वर्तमानेन कालेन वर्तेंती विचक्षणः. विचक्षणः मीन्स बुद्धिमान पुरुष तो आहे जो वर्तमान काळात जगतो. जे होईल ते होईल, आता जगून घेऊया. आपलाच आहे भूतकाळाचं शोक आणि भविष्याची चिंता कधी? वर्तमान काळात. म्हणून इंग्लिश मध्ये एक म्हणे पहा, टाइम इज मनी. ती मन मला पसंत नाही आहे. टाइम इज मनी नाही, टाइम इज लाईफ. टाइम म्हणजे जीवन आहे.
टाइम हे जीवन आहे, टाइम जिंदगी आहे. सर, पैशाने बऱ्याचशा गोष्टी विकत घेता येतील समजा, पण गेलेली वेळ मात्र विकत घेता येत नाही. गेली. पण वर्तमान काळामध्ये जगायला शिकलं पाहिजे. मी का बोललोय सगळं, की साधू संत घरी आल्यावर काय विचारावं, वेळ अत्यंत महत्वाची आहे, म्हणून मी सगळा पसारा लांबवला होता. एवढं का बोललो, की महात्मा घरी आल्यावर त्यांना काय विचारावं. यदस्ति वस्तु परमं श्रेयसां श्रेय उत्तमं पावनं पावनानां च साधन वदाधुना. हे महाराज, आपण बुद्धिमान आहात, प्राज्ञ आहात, हे महाप्राज्ञ, आमचं जीवन सफल कसं होईल ते सांगा, असा प्रश्न केला. साधूंना जे आवडतं ते विचारलं पाहिजे. महाराज, वळपाड्याला डेली माझं कीर्तन असतं, गीता जयंतीचं डेली कीर्तन, आणि विषय गीता जयंती. आज 10 वर्षापासून 5-6 वर्ष झाले असते समजा जवळपास. गीता, गीतेमध्ये अर्जुनाने जे प्रश्न विचारले ना, ते प्रश्न ऐकून भगवान गद्गद झालेले आहे. वाह, क्या बात. साधू संत घरी आल्यावर त्यांना खुश करण्यासाठी जेवण नाहीये महत्वाचं, त्यांच्या आवडीचे प्रश्न अत्यंत महत्वाचे. महाराज, आपण आलात ना, तर आमचा उद्धार कशात होईल ते सांगा. असं प्रश्न केले तर उत्तर. सूत उवाच, धन्यस्त्वं मुनी शार्दूल श्रवण प्रीती लालसः अतो विचार्य सुधया वच्मि शास्त्रं महोत्तमं. सर्व सिद्धांत निष्पन्नं भक्त्यादिक विवर्धनं शिवतोषकरं दिव्यं शृण्वत्स रसायनं. न विद्यते मन शुद्धये कलिजाना विशेषतः जन्मांतरे भवेत् पुण्यं मध्ये यस्य सुधीमतः. राजस्वेन यत् पुण्यं अग्निष्टोमशतेन च तत्पुण्यं लभते शंभो कथा श्रवण मात्रतः. आता तुम्ही म्हणता हे श्लोक आम्हाला काय, ही कथेची सुरुवात आहे. खरं सांगू का, एक अर्ध अक्षर जरी आपण ऐकलं संस्कृत मधलं तरी महान पुण्य प्राप्त होतं. राजसूयेन यत् पुण्यम असं म्हटलंय. राजसूय यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होतं ना, ते पुण्य कथा ऐकून मिळतंय. धन्य आपण, धन्यस्त्वं मुनी शार्दूल श्रवण प्रीती लालसः. आपण धन्य आहात, किती लालसा आहे आपल्याला श्रवण करण्याची. धन्य म्हणजे प्रश्न विचारला त्यांनी, धन्यवाद पुन्हा त्यांना. धन्य माता पिता. का बरं? गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असे मुलं ज्या घरात आहेत त्या आई बापाला धन्यवाद आहे. सुंदर प्रश्न केलाय. अत्यंत पुण्य प्राप्त होत आहे. कशाने? आता हे आजचा दिवस ना, हे शिव महापुराण महात्म्य. आम्हाला सवय झाली गोष्टी ऐकायची. गोष्टी सांगा, गोष्टी. गोष्ट महत्वाची नसते, गोष्टीच्या पाठीमागचा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही सिद्धांत सोडून देतो आणि गोष्ट घरी घेऊन जातो. ओझ आहे ते गोष्टींचं. हजारो गोष्टी पाठ आहेत आपल्या, पण ती गोष्ट का सांगितली? शिव महापुराणामध्ये प्रीती, प्रेम, जिव्हाळा, माया, वात्सल्य निर्माण व्हावं त्यासाठी हे सगळं आहे. आता ही कथा ऐकत असताना आपण सुद्धा प्रयागराजमध्ये आहोत. ही भावना ऐका, ही भावना मनात ठेवून ती ऐकली पाहिजे. बॉडी हिअर, माइंड एव्हरीवेअर असं नाही. देहाने आणि मनाने देखील ती कथा ऐकणं गरजेचं आहे.
फार मोठं पुण्य प्राप्त होत आहे. महाराज, काही माणसं असे आहेत, ज्ञान आहे त्यांना, परंतु माझ्या प्रश्नामध्ये इतरांचंही कल्याण व्हावं म्हणून ते प्रश्न विचारतात. कधी कधी मला असं वाटतंय अर्जुनाला ते ज्ञान नाही का, 24 तास देवाच्या सोबत जो आहे. महाराज, मला हे आवडलंय. भगवान परमात्मा झोपलेला आहे आणि भगवान परमात्म्याकडं म्हणजे कृष्णाकडं नारायणी सेना आहे. जवळपास 25 लाख आसपास एवढी सेना आहे. किती लाख? 25 लाख सेना आहे. आणि तो परमात्मा झोपलाय द्वारकेमध्ये. कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करायचंय आणि युद्ध होणार आहे, तर कृष्णाकडे काहीतरी मागावं म्हणून दुर्योधन पण गेलाय आणि अर्जुन पण गेलाय. भगवान झोपले आले आणि कृष्ण गेला, म्हणजे कृष्ण झोपलाय, अर्जुन गेला आणि पायथ्याशी बसलेला आहे. आता पायाजवळ बसणं म्हणजे हे नम्रता आहे. विद्या विनयन शोभते. ज्याच्याकडे विद्या तिथं नम्रता आहे. बरोबर आहे, माणसाकडे नम्रता असावी. अर्जुन गेला आणि पायथ्याजवळ बसला. आता हे ज्ञान अर्जुना नाही का, जवळ बसला आणि दुर्योधन गेला उशाला बसला. बल्कि दुर्योधन अगोदर गेला होता आणि भगवंत उठले. उठल्याबरोबर पाहिलं कोणाला? अर्जुनाला. समोर तो दिसला. अगोदर हा आला होता आणि मला अर्जुन कधी आला? आता आलो. पाठीमागून आवाज आला, हे वासुदेव, मी पण आलो. अरे वा दादा, तुम्ही कधी आला? चला, काय पाहिजे? मला मुद्दा काय सांगायचा? काय पाहिजे? काय नाही म्हणे. म्हणे दोघं मागण्यासाठी आलात ना, ऐका, पहिलं मी सांगतो. मी एका बाजूने एकटा आणि माझी नारायणी सेना एका बाजूने, आणि मी युद्ध करणार नाही. ज्ञानाच्या वेळ पडली तर ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगेल. बोला. हा म्हणाला दुर्योधन, याला घेऊन काय उपयोग आहे? मला तर युद्ध करायचं, याच्या गोष्टी तिथं कुठं कामी येणार आहे? युद्धामध्ये गोष्टीची गरज नाही, तर तिथं शस्त्रास्त्रांची, युद्धाची गरज आहे मला. तो म्हणाला, मला तुझी नारायणी सेना दे. अर्जुन, तुला काय? म्हणजे मला काही नको, मला तू पाहिजे. मला फक्त तू हवाय. सखेती मत्वा प्रसवम दुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. मला तू हवाय, मला तू पाहिजे. आणि मग त्या ज्ञानाच्या 4 गोष्टी म्हणजे काय? ज्या ठिकाणी कृष्ण आहे तिथे विजय आहे. म्हणजे अर्जुनाला एवढं ज्ञान असून देखील त्यांनी ते प्रश्न का केले? तर गीतेमध्ये म्हटलंय, निमित्त मात्रम भव्य सव्य साचिन. अर्जुन हा निमित्त आहे. ज्ञान स्वतःकडे आहे, परंतु इतरांचं कल्याण व्हावं म्हणून ते प्रश्न आहेत. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम तद कर्म पुरुषोत्तम. हे वासुदेव, हे सगळे की काय ते कर्म आहे, कोणतं अध्यात्म आहे? कृपया मला सांग. सर्व माहित असून देखील प्रश्न विचारले. तसं इथं आहे की आपण हे धन्य मुनी शार्दूल, आपण हे प्रश्न विचारले. शिव महापुराण कथा, कल्याण कशात आहे? मोठे मोठे तप यज्ञ करून देखील जे पुण्य प्राप्त होत नाही. कारण यज्ञ करायला पैसा खूप लागतो, दान धर्म सर्व करावं लागतं. एवढ्या मोठ्या यज्ञातून जर एखादा व्यक्ती निर्मुख गेला तर सर्व पुण्य नष्ट होतं. एवढंच नाहीये, एखाद्याचा अपमान जर झाला कदाचित चुकून तर देखील पुण्य नष्ट होतं.
एवढा पैसा खर्च करून, वेळ खर्च करून देखील. म्हणून सर्वात मोठी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे शिव महापुराण कथा. आणि अनेक पापी लोकांचं पाप नष्ट होतं. कशाने? कथा ऐकल्याने. पुण्य प्राप्त होतं. पुण्य पापाच्या गोष्टी चालू आहे. आणि फोकस केलं सूत महाराजांनी पापावर. अनेक महापापी लोकांचं पाप नष्ट होतं. प्रश्न केला. शौनक उवाच के शुद्धेन्त्य विशुद्धन्तया कथया पापिनः खलो वदतान् कृपया सूतकृतार्थं भ्रुवनं कुरु. हे राजन, तुम्ही आता बोललात अनेक लोकांचं पाप नष्ट झालं, तर असे कोण व्यक्ती आहेत ज्यांचं पाप नष्ट झालं ते सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. आशीत कीर्तांतरे नगरे ब्राह्मणोद्यान दुर्बलः दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परामुखः. आशीत किरात नगरे. एका किरात नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. एका किरात नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण शब्द आहे, ब्राह्मण, तो राहत होता. महापापी आहे. किती पाप आहे? दरिद्री रस विक्रेता आहे, दारू विकणार आहे. कुठल्या प्रकारचं धर्म कर्म करत नाहीये. वेश्यागमन करणार आहे, चोरी करणार आहे, महापापी आहे. अजून सांगू पुढं. मात्रा पित्रा तथा पत्न्या वारितोपि पुनः पुनः नामन्यतः वचस्तेषां पापवृत्ति परायणः. मात्रा पित्रा तथा पत्न्या, त्यांनी स्वतःच्या आई वडिलाला मारलं. सर्वात महत्वाचं दैवत जर कोण असेल तर ते आई वडील आहे. आणि यांनी मारलं कोणाला? आई वडिलाला मारलं, बायकोला मारलंय. ते महापापी असायला. महाराज, आपण ज्या भागात राहतो तो भाग म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं दैवत कोणतं आहे? महाराष्ट्राचं दैवत आहे भगवान पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाला आणलं कोणी आणलं? पुंडलिकरायाने आणलं. एकदा कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये पुंडलिकराय असे बाहेर बसलेले होते. 4 ते 5 स्त्रिया तेजस्वी ते अशा जात असताना त्या काळ्या कुट्ट होत्या. चेहऱ्यावर मालिन्य नाही, कुठला मेकअप नाही केलेला, काळा कुट्ट चेहरा. आणि त्या 4-5 स्त्रिया आत जात असताना त्यांनी पाहिल्या. 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने त्या स्त्रिया तेजस्वी होऊन बाहेर येतात. तसं ब्युटी पार्लर मध्ये एखादी स्त्री गेली तर तिच्या नवऱ्याला देखील ओळखू येत नाही की हीच आहे का. आजकाल ब्युटी पार्लर एक फार मोठी गोष्ट आहे. कसली बाई असली नाद गेली की ती ओळखू येत नाही नवऱ्याला देखील. त्याला काय म्हणतात? ब्युटी पार्लर. आंघोळ केल्यावर कळतं की ही तीच आहे. कृत्रिम सौंदर्य. माणसाने नटावं, माणसाने नटलं पाहिजे, परंतु देहाच्या सोबत माणसाच्या विचाराला देखील नटवलं पाहिजे. त्याचे विचार सुद्धा चांगले आहे, तो माणूस ग्रेट आहे. त्या 4-5 स्त्रिया तेजस्वी होऊन बाहेर जात असताना विचारलं पुंडलिकरायाने, आपण कोण आहात?
आपण कोण आहात? तर त्या म्हणाल्या, मी गंगा आहे, मी यमुना, मी नर्मदा, मी कावेरी, मी गोदावरी. हो हो. मग तुम्ही जात असताना तुम्ही काळ्या कुठं होतात, पण आता तुम्ही इतक्या तेजस्वी होऊन चाललात, काय कारण आहे? उत्तर फार गोड आहे. तर त्या म्हणाल्या, खरं सांगू, आम्ही गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, पण तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात ना, तर आम्हाला मालिन्य प्राप्त होत. तू आई वडिलाला मानत नाहीस, त्यांचा अपमान करतोस. तुझ्यासारखे पापी लोक येतात काशीला, गोदावरी आंघोळी करतात ना, तर आम्हाला मालिन्य प्राप्त होतं. महाराज ते ऐकलंय कुंडलिकराय. सर्वात मोठं महापाप जर कोणता असेल ना, तर ते आई वडिलाला त्रास देणं आहे. खरं सांगू का, कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही. सर्वात मोठं तीर्थ जर कोण असेल तर आई वडील आहे. आणि ह्या देवराजाने आई बापाला मारून टाकलं, ते महापापी असं. आई वडिलाचं फार मोठं गुण आहे. गावामध्ये एक स्त्री बाळातीन होऊ लागले. बाळांत शब्द असा आहे, बाळांतपण म्हणजे बाळ अधिक अंत. एकतर बाळ नाही तर आईचा अंत आहे. हो, म्हणून शास्त्रामध्ये शब्द आहे बाळांतपण. साधारण नाही ते. एकतर बाई जगेल नाहीतर मुलगा. त्याला नाव काय, त्याला बाळांतपण आहे. 9 महिने 9 दिवस झाले आणि ती स्त्री कळा देऊ लागली. दिवस पूर्ण झाले, झोपलेली आणि तिला कळा येऊ लागल्या. काही तासामध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. तितक्या तिच्या डोक्यामध्ये असं आलं, शेजारी सखी आहे, मैत्रीण आहे, त्याला समोर बोलवलं, हे सखी, मी बाळाला जन्म देणार आहे, पण मला असं वाटतंय की माझ्या बाळाचं भविष्य काय आहे. कृपया लवकर आपल्या गावामध्ये मोठे ज्योतिषाचार्य आहेत, त्यांना विचार बरं. ती सखी पळत जाते. गावातला ज्योतिषाचार्यांचा दरवाजा ठोकते. दादा दरवाजा उघडा. उघडला. काय गडबड का? काय नाही म्हणे, माझी मैत्रीण ना, तिचं बाळंतपण चालू आहे, ती कळा देते. आता जर मुलाला जन्म मिळाला तर त्याचं भविष्य काय? महाराज त्यांनी ताबडतोब पंचांग काढलं. पंचांग काढून पाहिलं, वर सांगितलं, आता जर जन्म मिळाला 3 तासाच्या आत तर मुलगा दरिद्री असेल. मुलगा कसा असेल? दरिद्री असेल. आणि 3 तासानंतर जर जन्म मिळाला तर मुलगा हा एखाद्या राजाचा प्रधान असेल, तो मंत्री असेल. महाराज सखी पळत येते, कळा देणं चालू आहे आणि तिच्या काना सांगते, काय म्हणाले ग? तुझी अवस्था बघून मी तुला काय सांगू. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले, ती झोपलेली आहे. काही मिनिटामध्ये मुलाला ती जन्म देऊ शकते. आणि ती म्हणते, सांग काय म्हणाला तो ज्योतिषाचार्य? ती म्हणते, हे सखी, 3 तासाच्या आत जर जन्म मिळाला तर तो मुलगा, तुझा मुलगा दरिद्री असेल. आणि 3 तासानंतर जर मिळाला तर मुलगा एखादा सल्लागार असेल, मंत्री असेल. काय केलं असेल? त्या स्त्रीने काष्टा घातला, उठली, काष्टा घातला, भीतीचा सहारा घेतला आणि तिनं ते शीर्षासन केलं. 3 तास ती डोक्यावर उभी राहिली. आणि मग म्हणते, बघ किती वाजले, पण 3 तास पूर्ण झाले. आणि मग ती खाली येते, बाळाला जन्म देते. आणि तो मुलगा भविष्यातला कोण आहे माहित आहे? बिरबल आहे. एवढा त्याग आहे आई वडिलांचा मुलांसाठी. आणि हा देवराज ब्राह्मण आई वडिलाला मारून टाकतो.
आई वडिलांना मारून टाकलं, बायकोला मारून टाकलं. अरे ते नटसम्राट पिक्चर मध्ये शेवटला बायको किती महत्वाची असते. जगामध्ये सर्वात मोठं नातं जर कोणतं असेल तर आई मग पती पत्नी आहे. शेवट यांनी बायकोलाही मारून टाकलं, वेश्यागमन केलं, किती महापापी, दारू पिला. एक दिवस हा देवराज ब्राह्मण महापापी आहे आणि आता शेवटला जवळ कोणीच नाही, आपल्या एकटाच आहे. कोणीही सर्वांनी धिक्कारलाय. आई गेली, वडील गेले, बायको गेली, निघाला. महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 1 महिन्याची कथा चालू होती, शिव महापुराण कथा. जगामध्ये कुठं सहारा भेटला नाही, फक्त सहारा भेटला मंदिराजवळ. तिथे गेला, मंदिराजवळ कथा चालू होती. अंग थरथरलं, खूप ताप अंगामध्ये. कसं थांबला, अंगात खूप ताप आहे. शेवटचा क्षण चालू आहे आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावला. इतका मोठा महापापी आहे, परंतु कानामध्ये 2 शब्द गेले. शिव महापुराण कथेचे शब्द कानात गेले. परिणाम त्याला महादेवाचे दूध घेण्यासाठी आले आणि तो कैलासामध्ये गेला. हे जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आहे शिव महापुराण कथेचं. इतका महापापी, मला सांगा एवढा आपण तर पापी नाही. किती पापी आहे. आता आपण किती पापी आहे फक्त आपल्याला माहित आहे. परंतु मला असं वाटतं तेवढा पापी आपण नाहीये. हे उदाहरण का दिलंय? शिव महापुराण कथेचं फल किती मोठं आहे. असा पापी देखील त्याचा उद्धार होऊ शकतो, आपला का होणार नाही? म्हणजे मोठं उदाहरण का दिलं की गड्यात एवढ्या मोठ्या पापी माणसाचा उद्धार जर होऊ शकत असेल तर आपला का होणार नाही? नक्कीच होणार. म्हणून पुन्हा प्रश्न विचारला महाराज. शौनक उवाच इतिहासमिमं श्रुत्वा मनो मे तीव मोदते अन्यापि कथां शंभोर वद प्रेम विवर्धिनाम. ही कथा ऐकली आहे, परंतु तरी शौनकांचं मन भरलं नाही. मला ज्ञानेश्वरी सारखा जगातला मोठा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी मध्ये देखील सिद्धांत पटवून देण्यासाठी 4 दृष्टांत खर्च केले. एक सिद्धांत आहे. शाळेमध्ये एखादे शिक्षक आहेत, मुलांना आहे ना, मुलांना गणित समजत नाहीये, तर बुद्धिमान शिक्षक आहे ना 2-4 प्रक्रिया करून त्या मुलाला कसं समजेल हे सांगत असतो. त्याला प्रेम असं म्हणतात. अर्धकाची साठी आता सध्या ऐकतोय ना, ती कथाला सुरुवात झाली नाही, फक्त महात्मे काय होईल. ठीक आहे, कथा ऐकायची, काय फायदा आहे? पण माणसाला फायदा महत्वाचा आहे. तुळशीला पाणी घालणं ठीक आहे, काय फायदा आहे? अरे द्राक्षाला पाणी घातल्यावर द्राक्षे खायला मिळतील, तुळशीचं काय? द्राक्षाच्या वेलीला माणसं दूध घालतात. दूध का बरं? द्राक्षाच्या वेलीला दूध घातल्यावर ते गोड होतात. आणि तुळशीला माणसं पाणी पण घालत नाही, का फायदा नाही? फायदा म्हणजे माणसाला फायदा कुठे आहे? म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य, फायदा सांगा, फायदा. देवराज ब्राह्मण देखील कथा ऐकली
तर त्याला मोक्ष मिळाला पापी असून देखील. एवढ्या कथेमध्ये ऋषीमुनींचं भागलं असतं, पण ते म्हणत नाही अजूनही आमचं प्रेम निर्माण व्हावं. एवढ्या कथेने आमचं काही प्रेम भागलं नाही, आम्हाला अजून कथा सांगा. बरं, कथेचा सर्वात मोठा गुण कोणता आहे? तो शांतरस आहे दादा. या कथेतून आहे ना माणसाला कंठी प्रेम दाटे, नयनी निर्लोटे, हृदय प्रगटे रामरूप, ही भावना निर्माण व्हावी. ईश्वराबद्दल प्रीती निर्माण करणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. श्रोतू वर्गाला कुठेही घेऊन जाणं, बसा गाडीमध्ये निघालो फिरायला, युक्त आहार विहार. आज बोलता बोलता बोलून मी जाईल, आहार जसा चुकलाय माणसांचा, आहार चुकला, पुढे येणार आहे गोष्ट. शिव महापुराण कथा महात्म्य झालं की नंतर ती कथा कशी ऐकावी असं असं आलंय पुढं. म्हणून आहार अत्यंत महत्वाचा आहे आणि विहार वक्त्याचं कर्तव्य आहे. श्रोत्याला आता ह्या गाडीमध्ये बसवलं आपण, आता जायचं कुठं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. कुठेही गाडी घेऊन जाऊ नये, महापाप येते. आता मी ड्रायव्हर आहे, आपण माझ्यासोबत बसलाय सगळेजण. आता कुठे जर घेऊन गेलो ना तर पाप तुम्हाला नाही मला लागणार आहे. म्हणून हे भान वक्त्याचं असलं पाहिजे. कुठं जायचं आपल्याला तर अशा ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी भोलेनाथांची कृपा व्हावी, भोलेनाथांनी आपल्यावर प्रेम करावं आणि आपलंही प्रेम भोलेनाथावर निर्माण व्हावं. जसा शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, विभत्स, रौद्र आणि शांत हे रस आहे. नवरस भरवी सागर. म्हणून प्रेम निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. भोलेनाथ हे भोळ दैवत आहे, फार भोळ आहे. भोलेनाथावर आमचं प्रेम निर्माण व्हावं त्यासाठी अजून एखादी कथा सांगा आम्हाला. देवराज इतका महापापी असून सहज कानामध्ये काही शब्द गेले, मला वाटत त्यांनी पूर्ण कथा ऐकली का नाही. हे श्लोकांचा उच्चार मी का करतो माहित आहे? त्याच्यातला एक अर्धा अक्षर जरी कानावर पडलं ना तर काही पुण्य, कोटी पुण्य प्राप्त होतं. बरं, शिव महापुराणातले श्लोक घेऊन कथा करणं हे अलौकिक आहे. गोष्टी खूप सांगता येतील श्लोक नाही घेता, महत्व नाही. महत्व त्याला तुमचं पुरावा आणि प्रमाण असावं. आणि ऋषींनी जी श्लोक घेऊन कथा केली ती कथा तशी असावी. अन्यापि कथाम शंभोर वद प्रेम विवर्धिनम. अन्यापि कथा, अजून एखादी कथा आहे का प्रेम निर्माण होण्यासाठी? असं विचारल्यावर त्या ठिकाणी सुत महाराज म्हणतात वा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसन्ति यत्र पापिष्ठो वेद धर्मो जिज्ञासा जनः. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः. बाष्कल नावाचं गाव आहे. कुठे आहे ते? समुद्र निकटे, समुद्राच्या काठावर एक गाव आहे. वसंती यत्र पापिष्टः वेद धर्मो. वसंती यत्र, वसंती म्हणजे राहतात जिथे कोणते लोक? पापी लोक राहतात. बाष्कल गावामध्ये अनेक पापी लोकांचा समुदाय. समुद्राच्या काठावर अनेक पापी लोक राहतात. अनेक पापी, त्यांच्यामध्ये एक पापी राहतो, त्याचं नाव आहे बिंदू. तत्रेको बिंदुगो नाम विप्र आशीन महाधमः स दुरात्मा महापापी सुदरोपी कुमार्गगणः. त्याचं नाव आहे
बिंदू नावाचा एक व्यक्ती त्या बाष्कल गावामध्ये राहतो. तो महापापी आहे. आता पहिला पापी पाहिला कोण, काय नाव, देवराज. आता दुसरा महापापी आहे बिंदू. हा बिंदू नावाचा सद्ग्रस्त राहतो. हा एक महापापी आहे. दारू पिणे, वेश्यागमन करणे, चोऱ्या करणे, लोकाला लुटणे, मारणे, असा तो पापी आहे. तरुण आहे आणि तरुण आहे म्हणून वेश्यागमन करणार आहे. बायकोही घरात तरुण आहे. एक दिवस चंचुला त्याची पत्नी आहे, तिला हे समजलं आणि ती नवऱ्याला म्हणते, तुम्ही इतकं महापाप करता, तुम्ही मजा करता, आपल्या भाषेमध्ये फार मजा करताय, दारू पिताय, वेश्यागमन करताय, मोकळं बोलू, तुम्ही जशा बाया ठेवल्या तसंही मी आता परपुरुषाकडे जाणार आहे. असं ऐकल्यावर त्या बिंदुगाने बायकोला खूप हाणलं, मारलं घरामध्ये. बरा इथं असं म्हटलंय, यदेदा चरती श्रेष्ठ सत्तर देवे तरो जनः. आपण जे करतो ना तर बाकीचे आपलं अनुकरण करत असतात. जबाबदार व्यक्तीचं कर्तव्य की मला लाखो समाज पाहतो, माझं जीवन कसं असलं पाहिजे. आदरणीय श्री सावरकरांचं मला नेहमी आवडलं. विनायक दामोदर सावरकर कायापाने सजा भोगून आले, त्यांना पाठीचा आजार झाला, ते वाकून चालायचे. त्यांना लोक तात्या म्हणायचे, तात्या. मित्र सोबत असेल तर सावरकर हे सकाळी सकाळी फिरायला निघायचे. हातामध्ये छत्री असायची, वाकत जायचे आणि कॉलेज आलं ते ताट चालायचे. तर मित्राने विचारलं, तात्या तुम्हाला पाठीचा त्रास आहे हे मला माहित आहे, तुम्ही वाकून चालता, पण कॉलेज आलं की तुम्ही ताट चालता का बरं? तर ते म्हणाले, या कॉलेजच्या मुलांना कळावं एक म्हातारा व्यक्ती असो देखील ताट चालतो. त्यांचं वागणं देखील, चालणं देखील लोकांच्या हितासाठी आहे. मोठ्या व्यक्तीचं वागणं हे इतरांना प्रेरणादायी असलं पाहिजे. कारण समाज आपल्याला पाहतोय. आपल्याला 2 डोळे आहेत पण लोकांना लाखो हजारो करोडो डोळे आहेत. आपण कसं वागतो त्याला महत्व आहे. म्हणून भान ठेवून जगलं पाहिजे. मी काही बाप पाहिले, ते बाप मेले अजूनही मुलांना माहित नाही की माझे वडील तंबाखू खातात म्हणून. तंबाखू खातात, बिडी वाटतात, मुलांना माहित नाही. आणि बाप रोज तंबाखू खातो, लोकांना माहिती, पुऱ्या गावाला माहिती हा तंबाखू खातो, बिड्या वाटतो, पण मुलाला माहित नाही. मुलं म्हणजे आमचे वडील तंबाखू खात नाही का? मुलांसमोर ते कधी केलंच नाही. असे काही बाप आहेत. जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाने आपला आदर्श घ्यावा, असं आपलं जीवन असावं. हा बिंदू इतका चंचल आहे, त्याचं वागणं पाहिलं बायकोने की हे जातात कुठं. कळलं की माझा नवरा चांगला नाहीये, ती पण म्हणते मला सुद्धा, मी सुद्धा तरुण आहे. आता श्लोक पुढं खतरनाक आहे. मी काय असतं, काही श्लोकांचा उच्चार समजून घेतला पाहिजे आपण. काही तुम्ही चंचल आहात, तुम्ही असे आहात, तर मी देखील शेवटला बायकोला मारलं
नंतर पुन्हा मारल्यावर पुन्हा त्याच्या डोक्यात आलं की नाही गड्या, बायको म्हणते ते खरं आहे. मग तो म्हणतो तू सुद्धा वेश्या परपुरुषाकडे जा आणि पैसे घे, आपण मजा करू. चंचुल आणि बिंदू बघा, म्हणजे बायकोला वेश्यागमन करायला लावलंच होता. म्हणजे बायकोला देखील फालतू रस्त्याला लावलं. कोणी? नवऱ्याने लावलं. ती बायको वेश्या म्हणजे फालतू गोष्टी करायची, पैसे आणायची, लोक लुटायची ती. आणि हा त्या पैशामध्ये आईस मजा करायचा, दारू प्यायचा. आणि हे सगळं बघितलं. एक दिवस चंचुला आणि गावातल्या काही मैत्रिणी सखी त्या म्हणाल्या चला जाऊ तीर्थयात्रेला. जी स्त्री इतकं महापाप केलंय आणि आपल्या सखींसोबत ती निघते तीर्थयात्रा करायला. विहार किती मोठा महत्वाचा. फिरताय तुम्ही कुठं? ज्या ठिकाणी आपल्या मनाला चंचलता निर्माण होणार नाही अशा ठिकाणी फिरलं पाहिजे. विहार शब्द आहे, विहार. अशा ग्रंथामध्ये आपण फिरलं पाहिजे की जिथं आपलं कल्याण होईल, आणि अशा ठिकाणी फिरलं पाहिजे जिथं आपलं कल्याण होईल. गावातल्या 10-12 मैत्रिणी निघाल्या तीर्थयात्रेला. गेल्यावर एका मंदिरामध्ये दर्शन घेतलं सगळ्यांनी, आणि दर्शन घेऊन काही महिला बाहेर पडल्या, पण चंचुला तिथं थांबली. आणि नेमकं विषय चालू होता नरकाचं वर्णन. नरक किती भयानक आहे. जी स्त्री व्यभिचार करते ना तिला उघड करून लाल तापलेल्या लोहाच्या खांबाला मिठी मारला होता, उघड करून. अशा पाण्यामध्ये फेकून अनेक मगरी तिला तोडतात. पाण्यातला किडा व्हावं लागतं. लोकांनी केली संडास खावी लागते. असं नरकाचं वर्णन ती ऐकू लागली चंचुला आणि घाबरली. अरे बाप रे, महापापी लोकांना एवढं पाप भोगावं लागतं, अशी नरक भोगावं लागतात. महाराज बोलू का तुम्हाला? तुम्ही असो का मी असो, हे आपण सगळं ऐकतो ना, फक्त आपण ऐकतो, ऐकत नाही. सांगणारा देखील ना ऐकणार देखील, आपण ते सिरियस मॅटर घेत नाही. ही कथा म्हणजे एक एन्जॉय आहे म्हणून आपण ते करतोय. आजकाल कथा, कीर्तन, प्रवचन एन्जॉय म्हणून करतो आपण. एन्जॉय लोकाला दाखवण्यासाठी, लोकाला कळावं माझा परमार्थ किती भारी चाललाय. तुम्ही असो किंवा मी असो, मजा नाही देते. आपल्यामध्ये बदल कसा झाला? कीर्तन, प्रवचन हे ऐकण्यासाठी नाही आहेत, ते परिवर्तन करण्यासाठी आहे. नाही, मला त्या सप्त्याला गेलं पाहिजे, हजेरी लावली पाहिजे. कशाला हजेरी? नाही तर ते लोक मला नाव ठेवतील. आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. परमार्थ हा बदल होण्यासाठी आहे. पाहता पाहता दिवस निघून चालले आपले सगळ्यांचे. आपल्यामध्ये परिणाम काय झाला? अजूनही माणसं बालवाडीमध्ये आहेत. परमार्थिक क्षेत्राच्या ह्या कॉलेजमध्ये आपण अजूनही बालवाडीमध्ये आहोत. तुम्ही असेल किंवा मी असेल, बट इट डिफरंट, नॉट डिफरंट, सेम टू सेम. आपल्याला कळलं पाहिजे की माझी गती कोणती आहे, माझा प्रवास कसा आहे. मी का बोललो माहितीये? मला बोलू द्या मन मोकळं. मी वृंदावनला कथा ऐकल गेलो बाबा. वृंदावन में मैं कथा सुन रहा था. उस समय कथा सुनते सुनते मेरे आंखों में आंसू आते थे. अभी पता नहीं कहाँ चले गए वो. कथा सही में बोल रहा हूँ महाराज जी, वो भाव थे. अभी मैं 15-20 दिन वृंदावन गया था प्रेमानंद जी महाराज जी के आश्रम में.
उन्होंने मेरा बड़ा सत्कार किया, मला माफ करा. मी गावाकडे असताना कथा ऐकायचो तर मला रडू यायचं. कधी कधी वाटायचं बाबा की आय वॉन्ट मीट यू, व्हेर इज गॉड. देव शोधण्यासाठी प्रयत्न करणं, देवाला मिठी मारण्यासाठी प्रयत्न असायचे, ते गेले कुठं? आपण चाललो कुणीकडं? आता आपला परमार्थ कोरडा आहे, प्रेमाचा ओलावा नाहीये, भक्तीचा ओलावा नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, काय नाही आपल्याकडे. डोंगरीजी महाराज आपने सुना होगा. डोंगरीजी महाराज आदरणीय परमपूज्य श्री डोंगरीजी महाराज की कथा होती पैठणला कथा. तो डोंगरी महाराज कथा करायचे रंजन दादा, तर ते स्वतःच्या नाकाकडे बघून कथा करायचे. नाशिकाग्र त्राटक नाकाकडे बघून कथा करायचे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आणि पहिला, दुसरा, तिसरा दिवस झाला, 7 दिवस झाले आणि तिथले लोक गेले. बाबाजी, हाँ आइए बैठिए. बाबाजी कल भंडारा है. कथा चालू आहे, पहिला श्लोक चालू आहे कथेचा. पहिला श्लोक चालू आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कथा पहिला दिवस आहे आणि ट्रस्टी मंडळी सप्ताह कमिटी गेली. मी म्हणे बाबाजी कल कथे का अंतिम दिन है, भंडारा है. अच्छा 7 दिन हो गए, 7 दिन हो गए. अच्छा, अरे मैं तो कथा बताने भूल गया. पहला श्लोक चालू होता. ठीक है, अगले समय कभी आऊंगा तो पूरी कथा करूंगा. महाराज हे महात्मे कथा सुरू झाली की ते जायचे वृंदावनला आणि 7 दिवसानंतर लोक म्हणले भंडारा, तर ते परत यायचे. म्हणजे देहाने इथं समोर लोकांच्या आणि मनाने ते वृंदावनला असायचे. अशी कथा. मी कधी कधी बोललो, मी बऱ्याच ठिकाणी, जरा माफ करा, जुन्या काळातले महाराज लोक कीर्तन करायचे. जुन्या काळामध्ये आमच्या गावाकडं जालना जिल्हा, परभणी, नांदेड, उस्मानाबाद तिकडे मराठवाड्यामध्ये कीर्तन करायचे. कीर्तन झालं की लोकांचं मोटिवेट लोक व्हायचे, मोटिवेट, आणि लोक लाईन लागायची माळा घालायला. लोकांची लाईन लागायची माळा घालायला. बाबाजी आम्हाला आज माळ घालायची, लाईन लागायची. असे कीर्तन असायचे, असे सत्य असायचे. आता आमचे कीर्तन ऐकून लोक माळा काढायला लागले. ते काय माहिती का, मला आपलं हे माझं परिवार आहे, मला मन मोकळं बोलू द्या. अज्ञानी लोकांची कथा माणसाला भ्रमित करते. अज्ञानी लोक कथा करतात ना, ती भ्रमित करते. पंडित कथा करतात तर ती माणसाला चकित करते. आणि एखादा महात्मा कथा करतो ना, ती माणसाला कृतार्थ करते. ही क्वालिटी कृतार्थ करते. उठून असं वाटतं महाराज मला माळ घाला. उठल्या कथा ऐकल्याबरोबर महादेवाला मिठी मारावी अशी भावना निर्माण होणं, ती खरी कथा आहे. हा भाव निर्माण व्हायला. मध्ये ती चंचुला एवढी महापापी आहे, पण तो वक्ता कसा असेल सर? मला कधी कधी सरपंच साहेब, आम्ही नेवाशाला, मी काल बरोबर नेवाशाला माऊली ज्ञानेश्वरी सांगत असतील तर त्या महिला कशा असतील, ते पुरुष कशा असतील ज्यांना साक्षात माऊली बघायला मिळाले. ज्ञानेश्वरी सांगतात, काय ज्ञानेश्वरी आहे महाराज. असा वक्ता मिळाला ही भाग्य लागतं बरं.
मी मोठा आहे हे मला सांगायचं नाही, उलट माझे दोष मला तुमच्यासमोर मांडायचे म्हणून सगळं बोलतोय. काय वक्ता असेल तो, ज्याच्या समोर महापापी चंचूला जाते आणि ती म्हणते मी महापापी आहे, आणि ती पूर्ण नरकाची कथा ऐकल्यावर ती म्हणते किम करोमि को गच्छामि गम वा शरमाश्रे कस्त्रायते माम लोकेस्मिन् पतन्ति नरकारनवे. किम करोमि, मी काय करू, कुठं जाऊ आता महाराज, मी कोणाला शरण जाऊ. कस्त्रायते माम लोकेस्मिन् पतन्ति नरकारनवे. कस्त्रायती, कह त्रायते रक्षण करणं, कस्त्रायती ती म्हणते माझं आता रक्षण कोण करणार आहे, मी तर खूप महापाप केलंय, मला नरकाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. तुमची कथा ऐकून मला असं वाटतंय की आता माझं जीवन बर्बाद झालंय. किम करू मी काय करू, को गच्छा मी कुठं जाऊ, कस्त्रायते कहत्रायते कोण मला तारणार आहे, लोकेस्मिन पतंती आणि ह्या लोकामध्ये आणि नरकापासून माझं रक्षण कोण करील, कृपया मला सांगा. मला सर्वात मोठा सुंदर काय असेल ना तर ते आहे प्रायश्चित्त. खरं सांगू का, मोठं औषध कोणतं माहिती का, स्वतःच पाप समजून घेणं आणि आपण ते प्रायश्चित्त करायला तयार होणं. ती त्या ब्राह्मण देवाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, रडायला लागली आणि डोळ्याच्या अश्रूने पायाचा अभिषेक केला. मी खरंच महापापी आहे. त्वमेव मे गुरुर ब्रह्मस्त्वं माता त्वं पितासि च उद्धरो मां दीनां त्वमेव शरणं गता. त्वमेव गुरुर ब्रह्मस्त्वं मातास्त्वं पिता त्वं. तुम्ही माझे माता पिता आहात, तुम्ही माझे गुरु आहात. हे गुरुदेव, हे आचार्य, मी महापापी आहे, माझं रक्षण कशात होईल, मला वाचवा. माणसाला पश्चाताप व्हायला पाहिजे. पश्चाताप झाला ना तर मार्ग सापडतात. ब्राह्मण उवाच पश्चाताप पापकृता पापानां निष्कृती परा सर्वेषां वरिष्ठं सिद्धि सर्व पाप विनाशनम्. एतत् कथा श्रवणतः कृत्वा ध्यानमुपासते ते पश्चात् पापिनः पापां भवसिद्धिमागतः. शरण घेतली आणि मग ब्राह्मण देव म्हणतात पश्चाताप पापकृता, पश्चाताप तुला झाला, चांगली गोष्ट आहे. कधी कधी पश्चाताप आपल्याला होत नाही कुठल्या गोष्टीचा. तिला पश्चाताप झाला, वेळेचा भान असल्यामुळं मी लवकर जातो पुढे. एतत् कथां श्रवणतः म्हणाले शिव महापुराण कथा जर तू पूर्ण ऐकली तर तुला ह्या पापापासून मुक्ती मिळू शकते. बघा, इतकी महापापी आहे, पण तू काय केलं पाहिजे तर शिव महापुराण कथा ऐकले पाहिजे. महाराज हे बोलू का तुम्हाला, डिप्रेशन नावाचा जो रोग आहे त्या रोगाला औषध कोणतं आहे? शारीरिक रोगाला दवा आहे. मी गीता माहिती सगळ्यांना, गीतेमध्ये परमात्मा जसा अर्जुनाला मोह झाला, शेवटला इतका अर्जुनग्रस्त झाला की त्याला डिप्रेशन मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. शिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यति वे पथुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते गाढ्यवम संसते हस्तात् त्वक्चवम परिदह्यते
न च शक्नुमेवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. मन भ्रमित झालंय. हे बोलू का? एकांतामध्ये एखादा व्यक्ती ज्ञान नसेल ना आणि निगेटिव्ह विचारांनी जर आक्रमण केलं तो व्यक्ती आत्महत्या करतो. हे निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह विचार आहे ना, एकट्या माणसाला जर त्याने गाठलं आणि बार बार त्याच गोष्टीचा विचार केला तर ते विचार इतके परिपक्व बनतात, ते शक्तिमान बनतात आणि ते त्याला मारून टाकतात. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. निगेटिव्ह विचार प्रत्येकाच्या येताच ते माणसाला. त्या विचारांना दूर करण्यासाठी तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचारांची गरज आहे. हे युद्ध आहे. अर्जुनाला बघा, बोलता बोलता अर्जुन हातामध्ये धनुष्य उभा राहिलेला खंबीरपणे आणि भाषा काय? कैरमयाचं वेधव्य अश्मिरन सबोधलेले. मला लढायचं चल सेनेवर भैरव मध्ये. ही भाषा आहे. आमचे स्वाध्याय परिवाराचे बाबा शेजारी जाऊन बसलेले भैरव दादा. सेनेवर भैरव मध्ये चल वासुदेव, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा कर आणि नेलाय. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. भाषा काय? कैरमयाचं वेधव्य. ही भाषा आहे. आणि पुढं पितामह, आचार्यान, मातुलान, भ्रातून, पुत्रान, पौत्रान, सख्यंस्तथा हे सगळं पाहिल्यावर बोलता बोलता निगेटिव्ह विचार सुरू झाले. बघा बरं, बहादूर माणूस आहे आणि पुढे गेल्यावर आता अवस्था काय बघा. तेच विचार बार बार बोलून मग भाषा काय आहे? शिदंती मम गात्राने, हातपात थरथर कापू लागले. मुखमच परिशुष्यती, तोंड कोरडलं पडलंय. वे पथुष्य शरीरे मे रोम हर्षशी जायते, अंगावर काटा उभा राहिला. आणि भाषा अजून काय? न च शक्नुमेवस्थातुं, आता मी उभा राहू शकत नाही. आणि पुन्हा खाली बसला आणि मनाला भ्रमतीव च मे मन, माझं मन आता भ्रमित व्हायला लागलं. किती मिनिटामध्ये? इतक्या 2-4 मिनिटामध्ये ही अवस्था अर्जुनाची. त्याला म्हणतात डिप्रेशन. ही कथा किती मोठी महत्वाची आहे. ते विचार अलौकिक आहे. हे विचार घेऊन जगायचं आपल्याला. ज्या व्यक्तीकडे अध्यात्म नाही ते माणसं जगू शकत नाही नीट. जर एखाद आक्रमण झालं ना त्यांच्यावर तर माणसं मरू शकतात. ते मोठे डॉक्टर लोक सुद्धा त्यांनी आत्महत्या केली आहे. लातूरला एका डॉक्टरांनी वरून उडी मारली. का? डॉक्टर झाले, दुसऱ्याच्या हृदयाचं ऑपरेशन ज्याला करता येतं पण स्वतःच हृदय बलवान नाही ठेवता आलं सर. विचारा, आत्महत्या केली त्या माणसाने. म्हणून निगेटिव्ह विचार हे भयानक आहे. माणसाला पश्चाताप व्हायला पाहिजे. आता ही चंचूला पश्चाताप झाला तर भाग्यवान आहे, समोर विद्वान बसलेले. हे बोलू अजून, माणसाला दुःख येणं आणि जीवनात एखादा मित्र असणं, मला दुःख जायला वेळ लागत नाही. म्हणून बोललो मी, माणसाला विचारांचं डिप्रेशन आहे पण ते दूर करण्यासाठी त्याला हे प्रगल्भ विचार असावे लागतात. जसं अर्जुनाला दुःख झालंय, अर्जुनाला दुःख विचारांचं आहे. विचारांचं दुःख दूर करण्यासाठी विचारांचं औषध दिलंय कृष्णाने. सुरुवात केली क्लिबे बास वा पार्थ, इथून सुरुवात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ते कर्णाचा जो सारथी ना तो शल्य, त्याला घेऊन फिरायचा. कर्णाने विचारलं की उद्या जर माझं काही झालं युद्धामध्ये काय करशील? शल्य मला काय नाही, लेकरा बाळा जाईल. आणि तोच प्रश्न केला अर्जुनाने, हे वासुदेव उद्या जर माझं काही झालं तर काय करशील? कृष्ण म्हणाले, काय करील मी, परलय आणि स्वतःही निघून जाईल. हे प्रेम आहे महाराज.
म्हणून आपण फिरतो कोणासोबत? प्रायश्चित्त घेण्यासाठी समोर माणसं योग्य असावी लागतात. चंचुलाला दुःख झालं, महाराज मी काय केलं पाहिजे, उपाय सांगा. ते म्हणाले शिव महापुराण कथा ऐकावं लागेल. आणि चंचुला म्हणजे आता मला घरी जायचं नाही. गेले नाही घरी. गुरुदेव आता मला तुम्हीच कथा ऐकवा, कारण मला आता तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी दिसत नाहीये. तुम्ही माझे माता आहात, पिता आहात, माझे तुम्ही गुरु आहात. मला कथा सांगा. आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. मेल्यावर कथा आपण ऐकतोय. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे ना सर, जिवंतपणे ऐकावा आपण. माणसं मेल्यावर आपण ते लावतो. त्या ग्रंथामध्ये पाप आहे ना, पाप केल्यावर काय मिळतं, तो मेलेला आत्मा त्याला काय, त्याने केलं पाप करून गेलेला माणूस आहे. ग्रंथ हे मेलेल्या लोकांसाठी नाही आहेत, ग्रंथ हे जिवंत माणसासाठी आहे. बरोबर ना? आम्ही ऐकतो, जो माणूस गेला तिथं आपण लावतो गरुड पुराण. लावणं चुकीचं नाहीये, लावणं चुकीचं नाही, त्याच्या निमित्ताने चालू ऐकताय, पण ते आपल्यासाठी आहे ग्रंथ. चंचुलाने ते ग्रंथ शिव महापुराण कथा पूर्ण ऐकली. आणि चंचुला तिनं देह सोडला. देह सोडल्यावर साक्षात महादेवांचे दूत तिला घेण्यासाठी आले. बघा परिणाम ग्रंथाचा किती आहे. आणि महादेवांचे दूत आले, चंचुला गेली. साक्षात माता जगदंबा, माता सती पार्वती तिची मैत्रीण झाली. दर्जा बघा दर्जा. बाई तिला गावामध्ये कोणी विचारलं नाही, आणि कथेचा परिणाम ती साक्षात आई साहेबांची मैत्रीण झाली, सखी झाली, सखी मैत्रीण झाली. आणि असेच अनेक दिवस गेल्यावर मनामध्ये एक गोष्ट कुठंतरी आत आहे. ती कोणती? की बिंदुक नावाचा पती तो अगोदरच मरण पावला होता. आणि तिला विचारलं, आई माझा पती मरण पावला, महापापी होता, तो कुठे गेला असेल, त्याची गती काय ते मला सांगा. आई साहेबांनी सांगितलं, तो महापापी असल्यामुळं त्याने अनेक नरक यातना भोगल्या. आता तो विंध्याचल पर्वतामध्ये एक प्रेत योनीमध्ये आहे. तो आता एक भूत आहे, पिशाच आहे. बायकोने ते ऐकलंय. तुम्हाला बोलू का, आतापर्यंत आपण असं ऐकलंय, बायकोचा उद्धार नवरा करतो. खरं म्हणजे स्त्री ही पतीचा उद्धार करणारी असते. माझा पती कुठं असेल, पण विंध्याचल पर्वतावर आहे, आणि तो पिशाच योनीमध्ये आहे, फिरतोय. महाराज पिशाच योनी ही ती भयानक आहे. पाणी प्यायला मिळत नाही. जर कोणी पेशा केली तर तेच, शौच केली तर तेच खाणं, तेच पिणं, फिरत राहणं. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला अश्वत्थामा आहे पहा, त्याची हीच अवस्था. भयानक परिस्थिती आहे. चंचुलाने विचारलं, जर माझ्या पतीची ही अवस्था आहे तर आई त्याला दुसरा पर्याय काय? एक पर्याय आहे शिव महापुराण कथा. शिव महापुराण कथा जर तुझ्या पतीने ऐकली ना तर मात्र उद्धार होऊ शकतो. ती म्हणते, आई आपण माझी मैत्रीण आहात, आई आहात, तुम्ही दयाळू आहात, सर्व स्तुती केलेली आहे. आईला प्रसन्न करून घेतलंय. एखाद्या जसं गोड बोलून काही काढणं लहान मुला जमते ते, बाबा तुम्ही फार चांगले बरं,
का केलं काहीतरी पाहिजे. माझ्या पतीचा उद्धार कसा होईल आणि शिवमहापुराण कथा ऐकावं लागेल. तर माझे पती चंचल आहेत, एका जागावर स्थिर नाहीत ते. मग काय केलं पाहिजे. आई साहेबाने ताबडतोब बिंदुग नावाच्या गंधर्वाला बोलवलं. ते गायण्यामध्ये चांगले आहेत, ते तुंबरू, त्यांचं नाव काय, तुंबरू. यांना बोलवलं. सुंदर तानपुरा घेऊन सुंदर ते गायन करतात. नारद तुंबरू, नारद आणि तुंबर हे दोन्हीही गायनाचार्य आहेत, कथा गाण्यासाठी नंबर 1 आहे. इतर ठिकाणी नारद महर्षी आहे आणि इथं तुंबरू आहे. तुंबरूला बोलवलं आणि सांगितलं त्या बिंदुवाला बांधायचंय. त्याला बांधलेलं आहे आणि त्याला बांधून मात्र शिवमहापुराण कथेचं श्रवण करणं चालू आहे. हिंसा करू नये, चिंता करू नये, कोणाचीही निंदा करू नये. सत्यम शौचम दया मौन मार्जवम विनयम तथा औदार्यम मनसश्चैव. व्यसन करू नये, तमोगुणी आहार टाकावा. जर या कथेचं फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी पाळल्या पाहिजे. व्यसन करू नये, तमोगुणी आहार करू नये, हिंसा करू नये, चिंता करू नये, उलट नामस्मरण करावं. कथा करता करता नामस्मरण केलं तरी चालतं आणि कथेमध्ये कोणीही विघ्न आणू नये. अशा पद्धतीने ही कथा श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज कथेचा हा पहिला दिवस आहे. वातावरण निर्मिती आणि ह्या सर्व गोष्टी घडून आणण्यासाठी पहिला दिवस हा थोडासा असा जातो. म्हणून उद्या कथेला सुरुवात होणार आहे. आपण या ठिकाणी आज आला आहात, प्रत्येकाला कोटी कोटी धन्यवाद. आणि वेळेस 9:30ला कथा समाप्त, आता जवळपास 10 होत आली. म्हणून जास्त वेळ न घेता याच ठिकाणी आपण आता आरती करूया. One
परिषदे. हरि ओम शांति शांति शांति. सर्वांना विनंती आहे सर्वांनी भूमी जाऊन दे आणि उद्याला सुद्धा या वेळेवर कसं चालू होणार आहे आणि कधीचा उद्याही लाभ घ्या.